इक्वेशन दिलेलं आहे आणि इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं न्यूमरेटर जो आहे त्याची डिग्री किती, इथं पॉवर 1 आहे आणि डिनॉमिनेटरची पॉवर किती आहे, 2 आहे. म्हणजे याचा अर्थ हा कोणता फ्रॅक्शन आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे. बघा आपण जी पण केस बघतोय ती केस फक्त प्रॉपर फ्रॅक्शनसाठीच व्हॅलिड आहे. जर इनप्रॉपर फ्रॅक्शन जर आला तर आपल्याला त्या केसमध्ये तिथं त्याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करणं आहे. ठीक आहे. आता हा कोणता फ्रॅक्शन आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग काय तो एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2 इक्वल्स टू. आता बघा हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2 आहे. मग याला आता तुम्ही काय करा, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, क्वाड्रेटिक इक्वेशनचे काय फॅक्टर काढायचे. मग एक्स अपॉन, मग बघा आता एक्स स्क्वेअर, आता काय की इथं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे, मी वाटलं साईडला लिहितो. ठीक आहे. ही काय क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, एक्स प्लस एक्स मायनस 2. मग बघा इथं काय की -2 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि ॲडिशन +1 आले पाहिजे. मग बघा इथं जर 2 × 1 जर केलं तर 2 × 1 2च होतं. ठीक आहे. आणि 2 × 1 2 येतं, पण इथं काय की मायनस साईन आलं पाहिजे. मग इथं 1ला मायनस साईन घ्या. 1 × -1 2 × -1 -2. पण दोघांची जर ॲडिशन केली तर 2 - 1 काय होणार, +1 येणार. म्हणजे आपल्याला बघा इथं फॅक्टर काय भेटले, मग एक्स + 2 आणि एक्स - 1. ठीक आहे. मग बघा आता हे फॅक्टर लिहायची इथं. मग बघा इथं फॅक्टर काय आहे, एक्स + 2 एक्स - 1. ठीक आहे. मग बघा आपण फॅक्टर लिहिले या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रिप्लेसमेंटमध्ये. मग बघा आता इथं ऑब्झर्व करा, ऑब्झर्व केलं काय की लिनियर फॅक्टर एक्स + 2 आणि एक्स - 1 आणि नॉन रिपीटेड आहे. मग इथं लिहायचं बघा एक्स अपॉन एक्स + 2 एक्स - 1. मग नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर आपण काय करतो, कॅपिटल म्हणजे फर्स्ट कॉन्स्टंट ए अपॉन फर्स्ट फॅक्टर. मग ए अपॉन फर्स्ट फॅक्टर कोणता आहे, एक्स + 2 आणि सेकंड फॅक्टर बी अपॉन एक्स - 1. मग बघा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथं कोणते फॅक्टर होते, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. ठीक आहे. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. ठीक आहे. म्हणून आपण हे इक्वेशन एक्सपांड केलं. आता इक्वेशन नंबर 2 फाइंड आउट करायचं. इक्वेशन नंबर 2 कसं येणार, ही साईड तशीच राहणार, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर एक्स + 2 आणि एक्स - 2 एक्स + 2 एक्स - 1. ठीक आहे. मग बघा इथं आता ए × एक्स - 1 प्लस बी × एक्स + 2. ठीक आहे. अपॉन एक्स + 2 आणि एक्स - 1. ठीक आहे. मग बघा आता इथं काय होईल, डिनॉमिनेटर कॅन्सल होणार, दोन्ही बाजूला सेम आहे. ठीक आहे. मग हा काय झाला, कट झाला. मग कट झाल्यानंतर इक्वेशन नंबर 1 काय भेटलं आपल्याला, 2 काय भेटलं, एक्स = ए × एक्स - 1 प्लस बी × एक्स + 2. ठीक आहे. आणि याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ठीक आहे. मग आता बघा, आता आपल्याला फाइंड आउट करायचे ए आणि बी. मग ए फाइंड आउट करायसाठी काय करावं लागेल, बीचा करस्पॉन्डिंग फॅक्टर हा काय, एक्स + 2 = 0 आहे. मग इथं काय येणार, एक्स = -2. पुटिंग इन इक्वेशन 2 इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 2 मध्ये जर पुट केलं तर इथं काय येणार, एक्सच्या जागेवरती -2 पुट करायचं. -2 = ए × ब्रॅकेटमध्ये -2 - 1 प्लस बी × ब्रॅकेटमध्ये -2 + 2. मग बघा इथं येणार -2 = आता ए × -2 - 1 -2 - 1 काय येणार, -3. मग इथे येणार -3a, नंतर इथे येणार प्लस, तर +2 - 2 काय होणार, बी × ब्रॅकेटमध्ये येणार 0. ठीक आहे. मग बघा इथं काय आहे की -2 = -3a. मग a = काय येणार, -2 अपॉन
-3 म्हणजेच ए इक्वल्स टू काय आलं 2/3. ठीक आहे, ए इक्वल्स टू काय आलं -2/3. मग बघा आता ए ची व्हॅल्यू भेटली, आता बी ची व्हॅल्यू काढायची. बी ची व्हॅल्यू काढायला काय करावं लागेल आपल्याला, एच्या करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायला. एच्या करस्पॉन्डिंग फॅक्टर काय इथं, एच्या करस्पॉन्डिंग फॅक्टर आहे x-1. मग बघा इथं घ्यायचं आता x-1 इक्वल्स टू 0. मग x इक्वल्स टू काय येणार आहे, x इक्वल्स टू 1 येणार आहे. पुटिंग इन इक्वेशन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. मग इक्वेशन 2 काय आहे की एक्स इक्वल्स टू, म्हणजेच इथं काय आहे की 1 इक्वल्स टू येणार. काय येणार 1 इक्वल्स टू. बघा 1 इक्वल्स टू, आता 1 इक्वल्स टू काय ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार x-1, म्हणजे एक्सच्या जागेवरती 1 पुट करायचं आहे, -1 तिथं ऑलरेडी आहे, प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार, बी इंटू ब्रॅकेटमध्ये x+2, म्हणजे इथं काय आहे की 1 + 2 करावं लागेल. मग बघा आता इथं काय येणार 1 इक्वल्स टू ए इंटू 0 प्लस बी इंटू 3. मग बघा इथं काय होईल 1 इक्वल्स टू 3b, आणि मग बी इक्वल्स टू काय येणार आहे 1/3. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बी ची व्हॅल्यू काय भेटली 1/3. मग बघा आता ए आणि बी च्या व्हॅल्यू आल्या. ए आणि बी च्या व्हॅल्यू काय करायच्या, इक्वेशन मध्ये पुट करायच्या. ठीक आहे, मग लिहायचं नंतर स्टेटमेंट पुटिंगचे पहिले ए इक्वल्स टू 2/3 and b equals to 1/3. Putting in equation 1, इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग आता जर इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर काय येणार इथं, बघा इथं काय येईल x अपॉन x plus 2 x-1 equals to 2/3 अपॉन x plus 2 प्लस काय येणार बी ची व्हॅल्यू काय इथं 1/3. ठीक आहे, 1/3 अपॉन x-1. ठीक आहे, मग बघा आता इथं जर तुम्ही हा 2/3 जो आहे तो /3 जो आहे तो खाली घ्या. मग इथं 2/3 इंटू x+2 प्लस 1 मिनिट. ठीक आहे, मग बघा आता इथं 1/3 इंटू x-1. मग बघा इथं काय 1/3 कॉमन आहे दोन्हीकडे पण. मग 1/3 कॉमन घ्या. मग ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 2/x+2 प्लस 1/x-1 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, आणि ही साईड तशीच राहणार. ही साईड वाटलं ती तुम्ही कॉपी करून घ्या. तिथे लिहून घेऊ. ठीक आहे, x अपॉन x+2 आणि इथं काय x-1. ठीक आहे, हे आपल्याला काय फायनल आन्सर आलं. हे काय आलं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, मग बघा इथं काय की क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं होतं. क्वाड्रेटिक इक्वेशनचं आपण काय केलं फॅक्टर्स फाइंड आउट केले. मग फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर ना त्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण ते फॅक्टर्स लिहिले. ठीक आहे, मग फॅक्टर लिहिल्यानंतर ना आपण इथं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर होते म्हणून आपण ए आपण फर्स्ट फॅक्टर प्लस बी आपण सेकंड फॅक्टर. मग आपण त्याच्यानुसार इक्वेशन नंबर 2 तयार केलं, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं.
नंतर ना एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बीचे करस्पॉन्डिंग फॅक्टर बघितला x+2 = 0, म्हणजे x=-2 पुट केलं इक्वेशनमध्ये, ए भेटला 2/3. नंतर ना बी, तर बीच्या केसमध्ये आपण काय केलं, एचे करस्पॉन्डिंग फॅक्टर बघितला आणि b=1/3 आलं. ठीक आहे, मग a=2/3 आणि b=1/3 पुट केलं इक्वेशन नंबर 1 मध्ये, आणि आपल्याला एची व्हॅल्यू 2/3, बीची व्हॅल्यू 1/3, नंतर ना 1/3 काय कॉमन घेतलं. नंतर ना फॅक्टर्स आले 1/3 इंटू ब्रॅकेटमध्ये 2/x+2 + 1/x-1, आणि हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, एक मिनटं, एक मिनटं, फोन आला. ठीक आहे, बघा आता सेकंड प्रॉब्लेम बघायचा. एक कॉल आला होता मध्येच, त्याच्यामुळे कट केला होता. ठीक आहे, बघा आता